नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटले. नार्वेकरांबद्दल बोलताना असंसदीय शब्दांचा वापर केल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांची अशी असंसदीय मध्ये अवमानास्पद मध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच घेतले की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत. हे नियतीचा खेळ आहे. स्वतःच्या वडिलांना औषध वेळेत देणं नाही, स्वतःच्या वडिलांना म्हातारा आणि कुत्रासारखा घाणेरडे शब्द वापरणं, त्यांची योग्य शेवटच्या दिवसात सेवा न करणं, माणसं न ओळखणं, शिवसेना सारख्या संघटनेचा पावित्र्य न ठेवण्याच्या मुळे आणि नुसतं पैशाचा लोभ आणि स्वार्थ ह्याच्या पलीकडे कधी पाहिलं नसल्यामुळे काल उद्धव ठाकरेला एकटं झोपायला लागतंय, एकटं बसायला लागतंय. माझ्या माहिती अनुसार काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये त्यांनी पाऊल पण ठेवलं नाही. हा संजय राजाराम राऊत बसलेला सामन्याच्या ऑफिस मध्ये तिथे पेढे वाटत होता. म्हणून उगाच आमच्या राहुल नार्वेकर असतील, आमचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळांवर त्या नावाने दगड फोडण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जे काय सापांना तुम्ही दूध पाजत बसला होता त्या सापांनी तुम्हाला संपवलेला आहे. पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला 18च्या नंतर जे काही 12ला नंतर 18ला हे झालं, त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती? कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता या सत्ता संघर्षाच्या केस मधल्या ऍफिडेव्हिटचं एक पान बदललं? या कुठल्या अनिलनी केलं? आणि याच लोकांना तुम्ही, याच लोकांच्या जोरावर की याच लोकांच्या मुळे तुम्ही राणे साहेब, राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि असंख्य निष्ठावान बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना दूर केलं. आणि आज ना तुम्हाला तुमच्या